प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, कीर्तन करणं अतिशय सोपं राहतंय, परंतु त्यावर हुकूम वर्तन करणं अतिशय अवघड आहे. कीर्तनकार कोणीही बनू शकतो, कीर्तन कोणीही करू शकतो, परंतु त्या पद्धतीचं वर्तन ती व्यक्ती ठेवेलच का, तर याबद्दल अजिबात खात्री देता येत नाही. आजकाल कीर्तनाच्या नावाखाली नुसता बाजार मांडताय. जे शुद्ध ज्ञान आम्हाला संत तुकोबारायांनी दिलं, जे शुद्ध ज्ञान आम्हाला संत नामदेव महाराजांनी दिलं, जे शुद्ध ज्ञान आम्हाला संत सोखोबा मेळा यांनी दिलं, तेच शुद्ध ज्ञान आज आम्हाला अशुद्ध रूपात, भेसळ रूपात विकत घ्यावं लागतंय. अतिशय भेसळ करून आम्हाला ते ज्ञान विकले जातं. आम्ही देखील मूर्खासारखं ते ज्ञान, ते अशुद्ध ज्ञान विकत घेतो. बाजार बुणग्यांनी नुसता उच्छाद मांडलेला आहे. कीर्तनांच्या नावाखाली तमाशा सुरू आहे की काय असंच वाटू लागलेलं आहे. कारण आज नावाला एक दोन सन्माननीय अपवाद जर आपण वगळले तर नुसता कीर्तनाच्या नावाखाली तमाशा सुरू झालेला आहे. खरे कीर्तनकार आता हयात नाहीत. अपवाद आहेत, सन्माननीय अपवाद आहे की ज्यांना खरोखर समाज प्रबोधनाची साड आहे, ज्यांना खरोखर समाज अंधारातून प्रकाशाकडे नेण्याची जिद्द आहे, असे अपवादात्मक सन्माननीय आहेत. परंतु जास्तीत जास्त या ठिकाणी नकली कीर्तनकार, बाजार बुणग्यांचा वावर वाढलेला आहे. धर्माच्या नावावर, संतांच्या नावावर नको ती शिकवण समाजामध्ये पेरण्याचं काम हे लोक करत आहे. अशा वेळेला निवृत्ती काशीनाथ देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या रूपानं कुठंतरी समाजाला आधार देणारा कीर्तनकार सापडला असं वाटत होतं. अर्थात या इंदुरीकर महाराजांचं कीर्तन मी कधी ऐकलेलं नाहीये. आता कोणी त्यांना कीर्तनकार मानतंय, कोणी त्यांना कीर्तनकार मानतच नाही. कोणाला वाटतात ते विनोदी कॉमेडियन म्हणजे ते कॉमेडियन आहेत वगैरे वगैरे अशा पद्धतीने त्यांच्याबद्दल बोलल्या जाते. तर कोणी त्यांना कीर्तनकार मानतंय. अर्थात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी त्याचं आतापर्यंत काही ऐकलेलं नाही, परंतु आज त्यांच्या संदर्भात जो काही गदारोळ सुरू आहे ते पाहिल्याच्या नंतर मी त्यांच्याबद्दलच्या काही क्लिप्स पाहिल्या, ऐकल्या आणि त्यावर असं वाटू लागलंय की आजकाल समाजाला जो विज्ञानाचे दाखले देत समाज प्रबोधन करतो अशांची आदर राखल्या जात नाही. अशा लोकांचं महत्व नाही. जो अंधश्रद्धा पसरवण्याचे काम करतो अशांना मात्र आज मार्केटमध्ये फार मोठं डिमांड आहे. दिवसा ढोळे आपल्याला दिसतंय हा अंधश्रद्धा पसरवतोय, हा भोंदू आहे, हा समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करतोय, तरी सुद्धा आपण त्या ढोंगी बाबाला आहारी जातो, त्याला शरण जातो. जे अशी कैक उदाहरणं या देशामध्ये आहेत, असंख्य उदाहरणं आहेत. 100 एखादं उदाहरण तुम्हाला चांगलं दिसणार जो समाजासाठी, देशासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करतो. मित्रांनो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संत तुकोबाराय असतील, संत नामदेव महाराज असतील, संत सोखोबा मेळा असतील, यांनी जे आम्हाला ज्ञान दिलं ते फुकट दिलं. सगळं काही फुकट दिलं. त्यांच्याकडे जे काही म्हणून होतं ते सगळं त्यांनी आम्हाला फुकट दिलं. परंतु आज तेच ज्ञान आम्हाला काही कीर्तनकार, स्वयंघोषित कीर्तनकार विकत आहे. अक्षरशः भेसळ करून विकत आहे. शुद्ध ज्ञान अशुद्ध करून विकत आहे. नाच्या या काळामध्ये माणसाला त्या अशुद्ध असलेल्या ज्ञानाचा देखील आधार वाटू लागलेला आहे.
हे कुठंतरी थांबलं पाहिजे. इंदुरीकर महाराज नेहमी म्हणायचे की कर्ज काढून मुलांची लग्न करू नका. मला वाटतं या उपदेशामध्ये काही बिघडलेलं नाही. त्यांनी केलेला उपदेश चांगलाच उपदेश आहे. कर्ज काढून लग्न करणं किंवा सण साजरा करणं यात कोणती मर्दमुखी आली? अधिक पैसे खर्च करून लग्न केल्याने काय पोरं जन्माला येतात का? असं जे इंदुरीकर म्हणतात त्यातही तथ्य आहे. परंतु त्यांनी त्यांच्या मुलीच्या साक्षगंधाला जो लाखो रुपये खर्च केला, अर्थात तो त्यांच्या ऐपतीनुसार केला, परंतु समाजामध्ये एक आपण ज्या वेळेला वावरतो त्यावेळेला समाजामध्ये काही आदर्श ठेवावी लागतात. आपल्या कृतीमधून ती आदर्श ठेवावी लागतात. बोले तैसा साले त्याची वंदावी पावले. आणि त्यामुळे समाज मग अशा आदर्शांना आपलं मानतो. परंतु तुम्ही जर तुमच्या कीर्तनातून समाजाला जर उपदेश करत असाल आणि त्याच्या विपरीत तुम्ही वागत असाल तर मात्र समाज तुम्हाला ट्रोल केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यावरती टीका टिप्पणी करायला तो मागं पुढं पाहणार नाही. अशा वेळेला जो खरा समाज प्रबोधनकार असतो तो या कोणत्याही टीकेला डगमगत नसतो आणि त्याने डगमगू सुद्धा नाही. कीर्तन आपलं इंदुरीकर महाराज जर कीर्तनातून समाज प्रबोधनाचं काम करत असतील, शुद्ध ज्ञान पेरण्याचं जर काम करत असतील तर त्यांनी ते पेरत राहावं. आणि उलट पक्षी माझी त्यांना एक विनंती राहील की जर तुम्ही ज्याही पुढे कीर्तन सुरू ठेवत असाल, समाज प्रबोधनाचं काम जर तुम्ही सुरू ठेवत असाल तर त्याला विज्ञानाची जोड द्या, त्याला बुद्धी प्रामाण्यवादाची जोड द्या. समाज मन ढवळून काढा. अंधश्रद्धेमध्ये अंधश्रद्धेच्या गर्तेत हा समाज अडकलेला आहे, त्याला बाहेर काढण्याचं काम करा. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून इंदुरीकर महाराजांना जाहीर आव्हान आहे. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.